अक्षय तुला कोणी मारहाण केलेली आहे? मी ते इंद्रायणी हॉटेलच्या थोडंसं अलीकडे तिथे थांबलो होतो. तर मला मागून तिघजण गाडीवर आले आणि डायरेक्ट मारहाण केली. तिथं चालले गेले निघून. कोण होतं ते? काय ओळखीचं नव्हतं कोणीच. कार्यकर्ते कोणचे होते? नाही, कोणाचे कार्यकर्ते वगैरे मी असं सांगू शकत नाही, कारण की मला डायरेक्ट मागून येऊन म्हणजे हेच नव्हतं, तोंडाला बांधलेलं होतं पूर्ण पॅक. ते नाव घे सांगता येईल ना? ते ओळख पटली? नाही, ओळख वगैरे काहीच नाही. का नाव होतं? माझा अक्षय विजयराव मोरे, राहणार चन्नजिरा. समोरचा जो पाठी आहे आमचा पोरान, त्याने त्याला दम दिला. त्याच्यानंतर कैलास कोरंटारसोबत दिसतात तुझा हातपाय तोडणार. आणि मला सांगितलं की साहेब असं मला ठीक आहे यार, लोक बोलतात करत नाही, पण ॲक्च्युअल असं झाला त्याचा हात आणि पाय तोडणार. मी जालन्याच्या जनतांना एवढे सांगतो की ह्या जे माझ्या अपोनंट लोक आहे यांची दहशत एवढी आहे की आजच म्हणजे माझ्यासोबत फिरणार अक्षय मोरे असे हात आणि पाय तोडून टाकतो. उद्या चुकीने हे जर निवडून आले तर काय होणार हे लक्षात ठेव. म्हणजे मी काय म्हणतो की मतदान उद्या आहे, गुंडाला मतदान करणार की चांगल्याला मतदान करणार हे तुम्ही ठरवून घ्या. तुम्हाला कातील पाहिजे का काबिल पाहिजे, काम करणं पाहिजे का गुंडागर्दी करणं हे तुम्ही ठरवून घ्या. आणि म्हणजे एवढं दादागिरी 2 दिवस अगोदर त्याला थेट आला ना, आज केलं ते. मला तर टोटल जालना बंद करायचं रात्री 12 वाजू लागले. आणि उद्या मतदान आहे म्हणून आम्ही म्हणजे ठीक आहे, DYSP कुलकर्णी सांगितलं की आम्ही अरेस्ट करतो म्हणजे गप्प बसतो. नाहीतर आम्ही जालना बंद करण्याच्या मूडमध्ये होतो. पण आता पोझिशन उद्या माझी निवडणूक आहे, कारण मी काही जास्त. पण अशा गुंडागर्दीला मी सुजान जालन्याच्या नागरिकांनी विनंती करतो. मुद्दे सोडून आता गुद्द्यावर आली का गोष्ट? मुद्दा सोडून गुद्देवार आहे, पण लोकप्रतिनिधी कसा पाहिजे उद्याच्या लोकांच्या डोक्यात आहे. तुम्हाला गुन्हेगार, मारामारी करणारे लोक, भूखंड हडपणारे लोक, साखर कारखाने हडपणारे लोक, कशी पद्धतीने लोक असे लोक पाहिजे की चांगला माणूस पाहिजे की बा ठीक आहे, जो माणूस चांगला काम करतो त्याला हे लोकांना आता कळलं पाहिजे. लोकांना माझी सुजान जागरूक जनताने विनंती की उद्या तुम्हाला गुंडा पाहिजे का चांगला माणूस तुमच्या हातात आहे, तुम्ही निर्णय घ्या. नाही, पहिलं तर मी सांगू इच्छितो की हा काय माझा आत्ताचा मित्र नाही. कॉलेजपासून आम्ही सर्वच जण इथं जेवढे आहेत सगळे आम्ही सोबत कॉलेजमध्ये बारावाल्यामध्ये होतो. आणि काही मैत्री हे राजकारणाच्या पलीकडच्या असतात. आणि आमदारांना सवय प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची, फेक नरेटिव्ह तयार करायची, म्हणून कदाचित त्यांना ते करता आलं केलं असेल. मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही आहे. आणि असलं असतं तर मी त्याला इथं येऊन भेटलो नसतो, त्याच्या आईवडिलांना इथं भेटलो नसतो.